नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा. गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, राजकारणात कधी काय घडेल याचा अंदाज लावणं फार कठीण असतं. कालपर्यंत जे एकमेकांचे कट्टर विरोधक असतात ते आज एकाच मंचावर दिसतात, आणि आज जे खांद्याला खांदा लावून काम करतात, जे खांद्याला खांदा लावून उभे असतात, ते उद्या एकमेकावर सर्वात तीव्र टीका करताना दिसतात. म्हणूनच भारतीय राजकारणाबद्दल एक वाक्य कायम म्हटलं जातं, राजकारणात काहीही अशक्य नसतं. पण सध्या दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत एक शब्द प्रचंड चर्चेत आहे, आणि तो म्हणजे ऑपरेशन तुतारी. कारण मागे एकदा ऑपरेशन लोटस झालं, नंतर ऑपरेशन टायगर झालं, मध्ये त्याच्या अगोदर ऑपरेशन शिवसेना झालं, आता ऑपरेशन तुतारी. हा शब्द नेमकं काय सांगतो? खरंच एखादं मोठं राजकीय ऑपरेशन सुरू आहे का, की ही केवळ विरोधकांचा आरोप आहे, की हा माध्यमांमध्ये रंगलेला राजकीय अंदाज आहे? आणि याचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित मिशन 360शी आहे का? आज आपण याच विषयावर शांतपणे तथ्यांच्या आधारावर आणि राजकीय विश्लेषणांच्या माध्यमातून विचार करणार आहोत. या सर्व बाबींचा आपण आढावा घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की आजच्या व्हिडिओमध्ये मांडले जाणारे काही मुद्दे विविध वर्तमानपत्रांमध्ये, राजकीय चर्चांमध्ये आणि विश्लेषकांच्या मतांमध्ये व्यक्त झालेल्या शक्यतांवर आधारित आहेत. अंतिम निर्णय संबंधित पक्ष आणि नेतेच घेतील, म्हणून या चर्चेकडे आणि आजच्या व्हिडिओकडे राजकीय विश्लेषण म्हणून पाहावे. चला सुरुवात करूया. मिशन 360 म्हणजे नेमकं काय? 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय राजकारणाचं चित्र बदललं. भाजप हा सर्वात मोठा पक्ष राहिला, परंतु स्वबळावर स्पष्ट बहुमत भाजपलाही मिळालं नाही. त्यांना सहयोगी पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करावं लागलं. यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, भारतीय राजकारणात प्रत्येक खासदाराचं महत्त्व पूर्वीपेक्षा अनेक पटींनी वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळामध्ये मिशन 360 या संकल्पनेची चर्चा सुरू झाली, आणि विश्लेषकांचं म्हणणं आहे, जर भविष्यात संसदेत मोठ्या घटनादुरुस्ती करायच्या असतील किंवा काही महत्त्वाची विधेयकं सहजपणे मंजूर करून घ्यायची असतील तर अधिक मोठ्या संख्याबळाची गरज भासू शकते. आणि मग इथूनच सुरू होतो संख्येचं राजकारण, संख्येचा खेळ, गणिताचा खेळ, गणिताचं राजकारण आणि सत्तेचं राजकारण. राजकारणात विचारधारा महत्त्वाची असतेच, पण अनेक वेळा अंक म्हणजेच संख्या या विचारधारापेक्षाही जास्त प्रभावी ठरतात. एक खासदार सरकार वाचवू शकतो, एक खासदार सरकार अडचणीतही आणू शकतो. याचं उदाहरण आपण अटल बिहारी वाजपेयींच्या काळात बघितलेलं आहे. काही खासदार संपूर्ण राजकीय समीकरण बदलू शकतात. म्हणूनच आज प्रत्येक पक्ष आपल्या खासदारांना टिकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसऱ्या पक्षातील नाराज नेत्यांवरही लक्ष ठेवून आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली दिसते. पण या ठिकाणी महाराष्ट्राचं महत्त्व वाढतंय, कारण महाराष्ट्रात आजही शरद पवार हे नाव एका पक्षाचं नाही, तर राजकीय रणनीतीचं एक प्रतीक मानलं जातं. 50-60 वर्षाच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी अनेक चढउतार पाहिले, सत्तेत राहिले, विरोधातही राहिले, मैत्रीही केली, संघर्षही केला. म्हणूनच आजही दिल्लीत शरद पवार यांच्या प्रत्येक हालचालीकडे अगदी बारकाईने पाहिलं जातं. आणि याच कारणामुळे सध्या त्यांच्या पक्षातील खासदारांबाबत विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आलंय. कारण नुकतंच तृणमूल काँग्रेसमधले 22 खासदार फोडले गेले, नंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे काही खासदार 6 खासदार फोडले गेले. शरद पवार यांच्या गटाकडे आता 8 खासदार आहेत. या 8 खासदारांवर कोणाची नजर आहे का, या चर्चा आता माध्यमांमध्ये केल्या जात आहेत. मात्र हे लक्षात ठेवा, या संदर्भात संबंधित पक्षाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. म्हणूनच या चर्चांकडे शक्यता म्हणूनच पाहणं योग्य ठरेल.
पण जर अशा हालचाली खरंच सुरू असतील तर त्याचा परिणाम फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही. त्याचा थेट परिणाम दिल्लीतील सत्तेच्या गणितावरही होऊ शकतो. आणि म्हणूनच आजचा प्रश्न आहे, ऑपरेशन तुतारी खरंच आहे का, की फक्त राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पुढे जावं लागेल, कारण पुढचा भाग या संपूर्ण कथेला एक वेगळंच वळण देणार आहे. आणि तिथे आपण पाहणार आहोत शरद पवारांसमोर नेमके कोणते पर्याय उपलब्ध आहेत. भाजप की काँग्रेस की अजून एखादा तिसरा मार्ग? मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर खरंच राजकीय हालचाली सुरू असतील तर त्या कोणाच्या भोवती फिरत आहेत? आणि उत्तर आहेत शरद पवार. कारण आजही दिल्लीतील जवळपास प्रत्येक मोठा नेता शरद पवारांच्या राजकीय अनुभवाचा आदर करतो. ते विरोधकांशी संवाद ठेवतात आणि सत्ताधाऱ्यांशी संवाद ठेवतात. म्हणूनच त्यांच्याबद्दल एक वाक्य काम ऐकायला मिळतं, शरद पवार कोणताही निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेत नाहीत. ते प्रत्येक निर्णयाचं राजकीय गणित मांडतात. आणि याच कारणामुळे सध्या एक चर्चा जोरात सुरू आहे. जर भाजपाने आपल्या संख्याबळात वाढ करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील कोणते खासदार त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात? काही माध्यमांमध्ये, राजकीय विश्लेषणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्या खासदारांचा उल्लेख केला जात आहे. मात्र हे मी पुन्हा सांगतो, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ही केवळ राजकीय चर्चांमध्ये व्यक्त होणारी शक्यता आहे. आणि या शक्यतांवरच आमचा आवाज जनतेचा हा चॅनल विश्लेषण करत आहे. पण एक क्षण कल्पना करा, जर अशा प्रकारची राजकीय हालचाल झाली तर सर्वात मोठा प्रश्न असेल, शरद पवार कोणता निर्णय घेतील? ते भाजपसोबत जातील की काँग्रेससोबत, की स्वतंत्र भूमिका कायम ठेवतील? आता ह्या तिन्ही पर्यायांचा विचार करूया. पहिला पर्याय भाजपसोबत जाणे. या पर्यायाचे समर्थक असं म्हणतात, सत्तेत राहिल्यास विकास कामे जलद होतात, केंद्र सरकारशी समन्वय राहतो, आर्थिक कामांना मंजुरी मिळवणे सोपे जाते, राजकीय स्थैर्य मिळते, मतदारसंघातील विकास कामांना जास्तीत जास्त निधी आणता येतो. म्हणजे पूर्णपणे सत्तेच्या राजकारणाचा मुद्दा आहे. पण याच वेळी दुसरा विचारही समोर येतो. काही राजकीय विश्लेषक म्हणतात, शरद पवार आणि काँग्रेस यांचे अनेक दशकांचे राजकीय संबंध आहेत. दोन्ही पक्षांनी अनेक निवडणुका एकत्र लढल्या आहेत, अनेक सरकारे चालवली आहेत, विचारधारेच्या अनेक मुद्द्यावर एकत्र भूमिका घेतली आहे. म्हणूनच जर दीर्घकालीन राजकारणाचा विचार केला तर काँग्रेससोबत राहणं अधिक नैसर्गिक ठरू शकतं, असे अनेक जाणकारांचं मत आहे. मात्र अंतिम निर्णय संबंधित पक्षाचाच असेल. आता इथेच आणखी एक नाव समोर येतं, रोहित पवार. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात आमदार रोहित पवार यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ते सातत्याने जनतेमध्ये फिरतात. शेतकरी, तरुण, रोजगार, उद्योग या सर्व विषयांवर ते म्हणजे सखोल चर्चा करताना दिसतात, बोलताना दिसतात, रस्त्यावर उतरताना दिसतात. त्यामुळे राजकीय विश्लेषक असं म्हणतात, पुढच्या पिढीचं नेतृत्व कोणाकडे जाणार असेल तर ते रोहित पवार असतील. याकडे अनेकांचं लक्ष आहे. आणि दुसरीकडे सुप्रियाताई सुळे, खासदार, दिल्लीतील संसदीय राजकारणात अनुभवी, संयमी, अभ्यासू आणि प्रभावी वक्ता म्हणून त्यांची पण स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या शक्यतांवर चर्चा सुरू आहे. आणि ही चर्चा सुरू असणं स्वाभाविक आहे. पण निर्णय अजून झालेला नाही, म्हणून आपण कोणताही निष्कर्ष काढत नाही. कारण राजकारणात 24 तासात काहीही घडू शकतं. चित्र पूर्णपणे बदलूही शकतं. आता आपण संपूर्ण राजकीय गणित समजून घेतलं, पण काँग्रेसची भूमिका काय आहे या सर्व चर्चांकडे काँग्रेस नेमकं कसं पाहतं, काँग्रेसची कार्यकर्ते, काँग्रेसचे पुढारी, काँग्रेसचे नेते कसं पाहतात? चला आपण एक प्रतिक्रिया ऐकूया. काँग्रेसचे ॲडव्होकेट समीरजी देशमुख यांची प्रतिक्रिया. आज देशामध्ये, केंद्रामध्ये व राज्यामध्ये अस्तित्वात असलेलं भाजप सरकार हे या देशातील लोकशाही संपून
हुकुमशाही आणण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ते वेगवेगळ्या पक्षातील, म्हणजेच उदाहरणार्थ महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे खासदार असो किंवा पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार असो, हे फोडून आपल्या पक्षात किंवा भाजपच्या मित्र पक्षामध्ये समाविष्ट करायचे आणि या देशामध्ये संसदेमध्ये काही हुकुमशाहीला प्रेरित करणारे अशी विधेयकं पास करून घ्यायचे, असा कुटील डाव या भाजप सरकारचा आहे. आणि त्यासाठीच हे फोडाफाडीचं राजकारण भाजप सरकार किंवा त्यांचा पक्ष करीत आहे. अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रासह देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट या पक्ष काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबतच्या चर्चा सुरू झालेल्या आहे. आणि नक्कीच जर शरद पवार गट साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षामध्ये जर विलीन झाला, काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली जर आला, तर नक्कीच या देशातील हुकुमशाही संपवण्यासाठी नक्कीच त्याची मदत होणार आहे. आणि जर शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जर काँग्रेस पक्षात विलिनीकरण झालं, तर नक्कीच ही आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे. नक्कीच या निर्णयाचा काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो. तर आपण काँग्रेसची बाजू ऐकली. आता एक गोष्ट स्पष्ट दिसते, आज महाराष्ट्रात फक्त जागांचं राजकारण सुरू नाही, तर विश्वासाचं, भविष्यातील नेतृत्वाचं आणि 2029च्या राजकीय दिशेचंही राजकारण सुरू आहे. कारण आज घेतलेला निर्णय उद्याची सत्ता ठरवू शकतो आणि याच कारणामुळे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक हालचालीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. पण या संपूर्ण कथेत, या संपूर्ण व्हिडिओमध्ये आणखी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, जो फार कमी लोक बोलतात, तो म्हणजे शरद पवारांनंतर नेतृत्व. आणि याच मुद्द्यावर आपण पुढच्या भागात सखोल चर्चा करणार आहोत. कारण तिथे येतो रोहित पवार, सुप्रिया सुळे या दोघांचंही राजकीय गणित काय असेल. मित्रांनो, आतापर्यंत आपण राजकीय गणित पाहिलं, मिशन 360ची चर्चा पाहिली, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पर्यायांचं विश्लेषण केलं. पण या संपूर्ण राजकारणात एक प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, शरद पवारांनंतर वारसा कोण पुढे चालवणार. आज राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट या गटामध्ये अनेक अनुभवी नेते आहेत, पण जनतेच्या चर्चेत सर्वाधिक दोनच नावं जास्त ऐकायला मिळतात. एक सुप्रिया सुळे आणि दुसरे आमदार रोहित पवार. सुप्रिया सुळे खासदार आहेत, तर रोहित पवार आमदार आहेत. सुप्रिया सुळे दिल्लीतील अनुभवी खासदार, अभ्यासू वक्त्या, संयमी स्वभाव, राष्ट्रीय स्तरावर संपर्क, तर आमदार रोहित पवार महाराष्ट्रभर फिरणारा, तरुणांशी संवाद साधणारा तरुण नेता, शेतकरी, उद्योग, रोजगार आणि ग्रामीण प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडणारा नेता. या दोघांची कार्यपद्धती वेगळी असेल तरीही दोघे आपापल्या पद्धतीने पक्षासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आता जर भविष्यात कोणताही मोठा राजकीय निर्णय घ्यायचा झाला तर तो केवळ एका व्यक्तीच्या इच्छेवर होणार नाही, तर खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेच्या अपेक्षांचाही विचार करावा लागणार आहे. आणि म्हणूनच सध्या सुरू असलेल्या अनेक चर्चांकडे अंतिम निर्णय म्हणून नव्हे, तर राजकीय शक्यता म्हणून पाहणं गरजेचं आहे. राजकारणात कुठलाही नेता कायमचा नसतो, पद कायमचे नसतं, सत्ता कायमची नसते, पण कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण केलेला विश्वास हा मात्र कायम असतो. आणि आज प्रत्येक पक्षाने ही गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. आजच्या राजकारणाकडे महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे. कोणी म्हणतं भाजप या राष्ट्रवादी शरद पवार गटातील खासदारांना फोडण्याचा भाजप प्रयत्न करत आहेत. कोणी म्हणतं काँग्रेस त्यांना आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर कोणी म्हणतं यापैकी काही होणार नाही, ते शरद पवार आहेत, शरद पवार योग्य तो निर्णय घेतील आणि शरद पवार जे म्हणतील तेच होईल. आणि काही म्हणत आहेत मोठा राजकीय स्फोट होणार आहे, मोठा राजकीय गणित बिघडणार आहे. पण यापैकी काय खरं आणि काय केवळ राजकीय चर्चा ही येणारा काळच ठरवणार आहे. म्हणूनच अफवांपेक्षा अधिकृत निर्णयाची वाट पाहणं हेच लोकशाहीसाठी योग्य आहे.
आता भाजपची भूमिका नेमकी काय? राजकीय चर्चेची दुसरी बाजू ही तितकीच महत्त्वाची आहे. आतापर्यंत आपण काँग्रेसची बाजू ऐकली, आता भाजप या चर्चेकडे कसं पाहतं, त्यांची भूमिका काय आहे? चला आपण ऐकूया भाजपचे शहराध्यक्ष मीनानाथ पवार नेमकं काय म्हणतात. मी मीनानाथ रामचंद्र पवार, भारतीय जनता पार्टी येवला शहर अध्यक्ष. सध्याच्या चर्चा चालू झालेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये. शरद पवार गटाचे 8 खासदार हे त्यांच्यात 2 गट पडलेले. एक गट म्हणतो का राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन व्हायचं आणि दुसरा गट म्हणतो का भारतीय जनता पार्टी प्रणित NDAमध्ये सामील व्हायचं. तर माझं सारख्याचं कार्यकर्त्याचं असं प्रांजळ मत आहे का मोदी साहेबांनी जो विकासाचा रथ भारतामध्ये चालू केलेला आहे, जो विकास चौफेर सगळीकडे भारतामध्ये चालवलेला आहे, 2047पर्यंत मोदी साहेबांना का विकसित भारत हा जो बनवायचा आहे, त्या विकसित भारताच्या गंगेमध्ये, विकासाच्या गंगेमध्ये सन्माननीय शरद पवार साहेबांनी भाजपसोबत जावं आणि विकासाला हातभार लावावा आणि संपूर्ण सर्वांगीण विकास संपूर्ण मतदारसंघाचा करावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय सुप्रियाजी सुळे या केंद्रात खासदार आहेत, त्यांना देखील मंत्रिपदाची संधी मिळू शकते अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. चला ही बाजू आपण ऐकून घेतली, दोन्ही बाजू आपण ऐकल्या, दोघांचंही म्हणणं समजून घेतलं. आता निर्णय जनतेने घ्यायचा आहे आणि राजकीय पक्षांनीही. पण या संपूर्ण कथेत अजून एक मोठा प्रश्न बाकी आहे. जर हे सर्व राजकीय गणित बदललं तर 2029च्या लोकसभा निवडणुकीवर त्याचा नेमका परिणाम काय होईल? मिशन 360 खरंच यशस्वी होईल का? की विरोधक वेगळंच राजकीय समीकरण तयार करतील? महाराष्ट्र पुन्हा राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू ठरेल का? आणि या संपूर्ण खेळात सर्वात मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक कोणाचा असेल? याचं सविस्तर विश्लेषण आपण या दमदार निष्कर्षपर्यंत पोहोचलो आहोत. आपण आता पुढील काय काय घटना घडतात याकडे पाहणार आहोत. मित्रांनो, आतापर्यंत आपण संपूर्ण राजकीय चित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला. मिशन 360ची चर्चा केली, महाराष्ट्रातील राजकीय हालचाली, शरद पवारांची भूमिका, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांच्या भोवती सुरू असलेली चर्चा, काँग्रेसची बाजू, भाजपची बाजू, हे सर्व आपण ऐकलं, सर्व समजून घेतलं. आता सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे पुढे काय? कारण राजकारणात आज जे दिसतं ते उद्याही तसंच असेल याची कोणतीही हमी नसते, याची कोणतीही शक्यता नसते. मित्रांनो, आज अनेक वर्तमानपत्र, राजकीय विश्लेषक आणि TV चॅनल्स विविध गणितं मांडत आहेत. कोणी म्हणतं मिशन 360 शक्य आहे, तर कोणी म्हणतं ते जवळपास अशक्य आहे. कोणी म्हणतं मोठी राजकीय पुनर्रचना होणार, तर कोणी म्हणतं ही केवळ अफवांची बाजारपेठ आहे. मात्र या सगळ्या चर्चांमध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे, महाराष्ट्र पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. कारण या राज्याने अनेक वेळा देशाचं राजकारण बदलताना पाहिलं आहे आणि आजही महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या राजकीय निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. पण एक प्रश्न मी तुम्हालाच विचारतो, राजकारणात महत्त्वाचं काय? सत्ता की विचारधारा? सत्ता मिळवण्यासाठी विचार बदलायचे की विचार टिकवण्यासाठी सत्ता गमवायची? हा प्रश्न प्रत्येक पक्षासमोर आहे आणि हा प्रश्न मतदारांच्याही मनात आहे. शरद पवार हा केवळ एक नेता नाही, तर भारतीय राजकारणातील अनुभवी रणनीतिकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण देश एक रणनीतिकार म्हणून शरद पवारांकडे पाहतो. म्हणून ते कोणताही निर्णय घेताना आजचा विचार करणार नाहीत, आत्ताचा विचार करणार नाहीत, तर ते पुढील 5, 10, 15 किंवा 50 वर्षाचा विषय डोळ्यासमोर ठेवून ते निर्णय घेतात. असे अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे की शरद पवार कोणताही निर्णय घेताना फार पुढचा विचार करतात आणि म्हणून आज जे काही सुरू आहे त्याचा अंतिम निकाल घाईघाईने लावणं योग्य ठरणार नाही. मित्रांनो, राजकारणात 2 गोष्टी कधीही कमी लेखून आहेत. पहिली वेळ आणि दुसरी जनतेचा कौल. कारण
अनेक वेळा मोठमोठे राजकीय अंदाज जनतेने एका मतदानात उलटे करून दाखवले आहेत. म्हणून कोणताही पक्ष, कोणताही नेता अजिंक्य नसतो आणि कोणताही पक्ष संपलेलाही नसतो. लोकशाहीची हीच तर ताकद आहे. आणि म्हणून ऑपरेशन तुतारी यशस्वी होईल का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार भाजप फोडील का? किंवा ते काँग्रेसमध्ये विलीन होईल का? मिशन 360 पूर्ण होईल की नाही? कोण कोणासोबत जाईल? कोण कोणाच्या विरोधात उभं राहील? याचं उत्तर आज कोणीही देऊ शकत नाही. हे उत्तर आता कोणाकडेही नाही. उत्तर येणाऱ्या काळाकडे निश्चितच आहे. उत्तर जनतेच्या निर्णयाकडे आहे आणि उत्तर राजकीय नेत्यांच्या पुढच्या चालांकडे आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, पुढील काही महिने महाराष्ट्राचं राजकारण देशाच्या राजकारणाची दिशा ठरवू शकतं. म्हणून घडामोडींवर लक्ष ठेवा, अधिकृत घोषणांकडे लक्ष ठेवा आणि अफवांपेक्षा तथ्यांवर विश्वास ठेवा. कारण लोकशाहीमध्ये माहिती जितकी महत्त्वाची तितकीच जबाबदारीही महत्त्वाची असते. मित्रांनो, आज या संपूर्ण विश्लेषणातून तुम्हाला काय वाटतं? खरंच मोठी राजकीय पुनर्रचना होईल की सर्व काही पूर्ववत राहील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आवाज जनतेचा हे यूट्यूब चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन विषय घेऊन येत आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे विषय घेऊन येत आहेत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ समजून घ्यायचा असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक कमेंट जरूर करा. धन्यवाद. मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. जय हिंद, जय महाराष्ट्र.